परतूर पोलिसांचा बेजबाबदार कारभार उघड 5 लाखांची चोरी उघडकीस आणणारा आरोपी पोलीस ठाण्यातूनच पसार. परतूर शहरातील साईबाबा सेलू रोडवर झालेल्या 2 दुकानातील 5 लाख रुपयांच्या चोरी प्रकरणी परतूर पोलिसांचा अत्यंत बेजबाबदार आणि ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आलाय. चोरीचा तपास करण्यात अपयशी ठरलेल्या पोलिसांनी पीडित दुकानदारांनी स्वतः पकडून दिलेल्या आरोपीला पोलीस ठाण्यातच पळून जाऊ दिल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. दिनांक 25 जुलै 2026 रोजी साईबाबा सेलू रोडवरील न्यू इंडिया JCB हायवा गॅरेज आणि न्यू मुंबई वेल्डिंग या 2 दुकानांची शटर उचकटून चोरट्यांनी तब्बल 5 लाख रुपये किमतीचे महागडे स्पेअर पार्ट्स आणि वेल्डिंग मशिनरी लांबवली होती. या चोरी प्रकरणी दुकानदारांनी पोलिसात तक्रार देऊनही पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केली नाही. तक्रारदारांनी पोलीस ठाण्याचे वारंवार फेरे मारूनही पोलिसांच्या पदरी केवळ उदासीनताच दिसून आली. पोलीस तपासात ढिलाई दिसत असल्यानं अखेर दुकान मालकांनी स्वतः शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी या चोरीतील मुख्य संशयित आरोपी अभिजित सस्ते याला शोधून पकडले आणि थेट परतूर पोलीस ठाण्यात आणून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता या चोरीत अंबा तालुका परतूर येथील त्याचे आणखी 2 साथीदार सहभागी असल्याची कबुली त्यानं दिली. चौकशी दरम्यान आरोपी फरार, पोलिसांची उडाली तारांबळ. अभिजित सस्ते या कबुली जबाबानंतर परतूर पोलिसांचं एक पथक इतर 2 संशयितांना पकडण्यासाठी तातडीनं अंबा गावाकडे रवाना झाले. मात्र एकीकडे पोलीस पथक गावाकडे रवाना झाले असतानाच दुसरीकडे पोलीस ठाण्यात चौकशीसाठी ताब्यात ठेवलेला आरोपी अभिजित सस्ते हा पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोलीस ठाण्यातूनच फरार झाला. फरार झालेला आरोपी अभिजित सस्ते याच्यावर परतूर पोलीस ठाण्यात यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांच्या या ढिसाळ कारभारामुळे व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून पोलीस ठाण्यातच जर आरोपी सुरक्षित राहत नसतील तर जनतेचं रक्षण कोण करणार असा सवाल उपस्थित केला जातोय. या संपूर्ण प्रकारामुळे परतूर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर आणि फरार आरोपींवर जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक काय कडक कारवाई करतात याकडे संपूर्ण परतूर तालुक्याचं लक्ष लागलंय. न्याय की बुलंद आवाज न्यूज नेटवर्क 24 संपादक अफरोज शेख.